नमस्कार मंडळी. काल रात्री 9:30ची बस पकडून दिल्लीवरून आम्ही निघालो होतो आणि आता सकाळचे 7 वाजले आहेत. आम्ही ऑलमोस्ट शिमलामध्ये पोहोचलो आहोत. दिल्लीच्या उष्णतेपासून ते शिमलाच्या थंडाव्यापर्यंतचा प्रवास अगदी आरामदायक आणि सुखकर होता. ऑल थँक्स टू द हिमाचल गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट. तर मग एकंदरीत तुम्हाला कळालंच असेल, की आमची ही हिमाचल ट्रिप ही बजेट ट्रिप असणार आहे. म्हणूनच शिमलामधील स्टे आम्ही एका धर्मशाळेमध्ये करणार आहोत. जिथे आम्हाला एका दिवसासाठी फक्त ₹2000 मोजावे लागले आणि ते पण 8 माणसांसाठी. आमच्या धर्मशाळेतून निघून आता आम्ही जस्ट पुढे काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स चढून इथे मॉल रोडवरती आलोय. 11 वाजलेत सकाळचे आणि ऊन भरपूर आहे. आणि ही माझ्या मागे बघताय, ही आहे शिमला म्युनिसिपल कॉर्पोरेशनची बिल्डिंग. मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो बॅक कॅमेराने. ॲक्च्युली इथे येण्याचा जो योग्य वेळ आहे ना, तो संध्याकाळचा आहे. बिकॉज संध्याकाळी इथे कसं आहे ना, रहदारी वगैरे चांगली होते आणि लोक पण भरपूर येतात आणि शॉप्स वगैरे सगळे ओपन असून आहे ना, लाइटिंग वगैरेचा इफेक्ट एक वेगळा येतो. आणि जर तुम्हाला ती तिथे वरती दिसत असेल, इथे बघाल ना, ही हनुमानाची मूर्ती आहे, जाकू टेम्पल. झूम करतो मी थोडं. आम्ही नेक्स्ट इथे जाणार आहोत, ह्या मंदिराला, टेम्पलला व्हिजिट करायला. जय श्रीराम बोलत बोलत मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलो. अतिशय सुंदर असा मंदिराचा परिसर आहे मित्रांनो. मंदिराचा इतिहास पण दिलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. एकंदरीत हे मंदिर रामायणाच्या काळातली असल्याची मान्यता आहे. रविवारचा दिवस असल्या कारणाने लोकांची भरपूर गर्दी झाली होती आणि त्यात गमतीशीर म्हणजे वानरसेनेनी लोकांची चांगलीच तारांबळ उडवली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती आणि मंदिराच्या बाजूने आपण थोडं पुढे चालत आलो तर आपणास ही उंच अशी मूर्ती बघायला मिळते. ती तब्बल 108 फूट उंच उभी आहे. मंदिराचा परिसर बघू शकता मित्रांनो तुम्ही. इथून जो शिमलाचा व्ह्यू मिळतो ना बघायला, तो अगदी अविस्मरणीय आहे. मंदिराचा परिसर तुम्ही एन्जॉय करा आणि इथून पुढे आम्ही मंदिरातून निघून शिमला मार्केट एक्सप्लोर करायला जाणार आहोत.
मार्केटच्या गर्दीतून पुढे सरकून लगतच आम्हाला हा सुंदर सनसेटचा नजारा पाहायला मिळाला. हे बघा मित्रांनो, उगाचच शिमलाला क्वीन ऑफ हिल्स नाही म्हणत. खूपच सुंदर असं दृश्य पाहायला मिळालं आम्हाला. मावळणारा सूर्य, धुक्याची पसरलेली चादर आणि अंगावर काटा येणारी थंड हवा. एक वेगळाच अनुभव आहे, नाही का? अखेरीस आम्ही आमच्या धर्मशाळेवरती आलो. थोडा आराम करून नंतर पीठपूजा करायला बाहेर पडलो आणि शिमलाची रजा घेत तिथून निघालो. आमच्या पुढच्या लोकेशनसाठी जे असणार आहे चिटकुल, भारताचं शेवटचं गाव. सो पाहायला विसरू नका आमचा पुढील व्हिडिओ आणि हो, आमचा शिमलाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.